पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत। या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करून बामणवाडी संघासमोर एक चांगला आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल। साहिल देसाई आपण नेहमी पाहिलेला आहे, रघु पवार प्रथम गोलंदाजी करत असतो, प्रत्यक्ष षटक हाताळत असतो, परंतु आज मात्र साहिल देसाई यांच्यावरती फलंदाज। जबरदस्त वेग दिसतो या गोलंदाजाकडे, परंतु पंचांचा इशारा येतो वाईड। लेदर बॉल क्रिकेटचं प्रॅक्टिस करत असलेला खेळाडू आहे। पहिला चेंडू पाहिला, अगदी लेदर बॉलला साजेसा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, लेंथ पाहायला मिळाली। गोलंदाजाकडे ह्या क्षमता आहे असं दिसतंय। पाहूया एकंदरीत कशा प्रकारची हे षटक राहते बामणवाडीसाठी। दुसरा चेंडू, यावेळी चांगला चेंडू आहे, ओव्हर पिच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला अभिगारे यांच्याकडून, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा आरामात अगदी पूर्ण केल्या जात आहेत। कॉलिंग खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण रबर बॉल क्रिकेट म्हटलं बॉल कुठे थांबेल, कुठे लपेल, कुठे जाऊन अडकेल हे आपण सांगू शकत नाही। यावेळी अजून एक दर्जेदार चेंडू, पुन्हा एकदा चेंडू त्या क्षेत्रामध्ये विजय टेळे धावतात, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल घेतला, किरण गारे रिस्क वरती आहेत, धक्का क्रमांक लागतोय पहिला, किरण गारे बॅक टू द पवेलियन। अगदी आत्ताच मी सांगितलं होतं कॉलिंग ताळमेळ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण रबर बॉल क्रिकेट म्हटलं कधी बॉल पटकन निघून जाईल, कधी बॉल गवतामुळे अडवला जाईल हे सांगू शकत नाही, आणि आता तसंच अगदी आपल्याला पाहायला मिळालं, बॉल अगदी आहे तिकडेच थांबला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र किरण गारे आपली विकेट गमावतोय, धक्का लागतोय पहिला गारेवाडी संघाला किरणच्या रूपामध्ये 3 या धावसंख्येवरती, 4 या धावसंख्येवरती। पहिला चेंडू होता वाईड, त्यानंतर मात्र 2 धावेचा एक फटका आपण पाहिला अभिच्या माध्यमातून, त्यानंतर अजून एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धक्का लागतोय पहिला। साहिल देसाई निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये बामणवाडी संघासाठी खूप महत्त्वपूर्ण गोलंदाज राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही। रघु आणि साहिलची जर जोडी जमली तर येणाऱ्या कालावधीमध्ये बामणवाडी संघ देखील आपल्याला वारंवार अंतिम 5 मध्ये पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये। पाहूयात साहिल उरलेले 4 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय। साहिल टू अभिगारे, वा दर्जेदार चेंडू आहे, परंतु दिशेवरचं नियंत्रण महत्त्वपूर्ण असणार आहे। पंचांचा इशारा येतो वाईड, अवांतर स्वरूपात अजून एक धाव जोडली जाते। 5 धावा धाव फलकावरती आहेत। साहिल फुल टॉस, यावेळी पहा क्षेत्ररक्षक तैनात नाहीये तिकडे, एक धाव घेतली जाते। पंचांचा इशारा नो येतोय, वेस्ट आइट, यस कमरेच्या वरती चेंडू हाताळला गेलेला आहे, त्यामुळे पंचांनी बिमर घोषित केलेला आणि या बिमर वरती 2 धावा देखील मिळत आहेत। 1+2 अर्थात 8 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत। साहिलचं थोडंसं दिशेवरचं नियंत्रण गमावलेलं आहे मला वाटतंय। यावेळी पहा चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला आहे अभिच्या बॅटमधून, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुनील काडेकर धावतात, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील अगदी आरामात पूर्ण। बाबू गारेची गडबड पहा, बाबू गारेची गडबड, अभि चांगला खेळतोय तरी आपलं उगाच स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्या माध्यमातून, अर्थात ते देखील खूप चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे। 10 ऑन द बोर्ड, जबरदस्त फटका लेग साइडला फ्लिक केला, परंतु जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये। लोअर फुल टॉस होता, अगदी दिशा दिली लेग साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट केला। अकरा धावा, वा जबरदस्त गती, क्या बात है, चांगला चेंडू होता। शेवटच्या चेंडूवरती देखील एक सिंगल अर्जित केली जाते। अजून एक चेंडू शिल्लक आहे का? यस, पंचांचा गावल्यात एक शिल्लक आहे अजून चेंडू या षटकामधील। 12 धावा लागतात धाव फलकावरती। पाच बॉल झालेत, बरोबर आहे, 5 बॉल झालेत, इकडे पण आहे नोट डाऊन। या षटकामध्ये आपण पाहिलं चौकार षटकार एकही आलेला नाही, तरी देखील 12 धावा धाव फलकावरती लागतायत। अजून एक चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती बाबू गारे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत, गोलंदाजी आज जबरदस्त केले बाबू यांनी। साहिलचा वेग होता, परंतु वेगावरचं नियंत्रण अजूनही सापडलेलं नाही। वाईड +1, 2 धावा। वेग चांगला आहे, भन्नाट वेग आहे, परंतु त्या वेगाचा उपयोग होत नसेल तर त्या वेगाला काही अर्थ नाहीये।
यावेळी दर्जेदार चेंडू हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोणती धाव येत नाहीये. एका षटकाखेरीस 1-14 अशी आश्वासक सुरुवात गारेवाडी या संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 14 धाव फलकावर येणाऱ्या 2 षटकामध्ये 25 धावसंख्या जर उभा करण्यात यश आलं गारेवाडी संघाला तर ही टोटल खूप चांगली होईल. कारण पाऊस आहे आज, थोड्याशा धावा कमी होत आहेत, त्यामुळे 40च्या आसपास धावसंख्या केली तर निश्चितच गारेवाडी संघ हवी होऊ शकतो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दत्ता विनंती असेल. चौदा धाव फलकावरती. एका षटकात अखेरीस 14. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी अर्थातच रघु पवार. मी म्हटलं होतं ही जोडगोळी इथून पुढच्या स्पर्धामध्ये रबर नाईट टेनिसमध्ये जर साहिल आणि रघु ही जोडगोळी चालली तर बामणवाडी संघ आपल्याला अंतिम 5 मध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळू शकतो. रघुचा भन्नाट वेग, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी होते. परंतु विकेट किपर दत्ता पवार यांची साथ मिळत नाही. दत्ताने आतापर्यंत जवळजवळ 4 धावा एक्स्ट्राच्या रूपात खर्च केल्या आहेत. त्यामुळे दत्ताला देखील जरा चांगली क्षेत्ररक्षणाची साथ द्यावी लागेल या ठिकाणी. रघुने अर्थात पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवरून उंची दिली, कोणताही उत्तर नव्हतं अभियांच्याकडे बाईकच्या स्वरूपात एक. यावेळी दांडी 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 गोल, लेग साइड ची दांडी वाकवली जाते. अभिला वाटलं चेंडू निघून जाईल लेग साइडच्या दिशेमध्ये, परंतु जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती, धक्का लागतोय. दुसरा ही महत्वपूर्ण विकेट आहे. इथून पुढे बामणवाडी संघ कमबॅक करू शकतो आणि इथून पुढे बामणवाडी संघाने कमबॅक करणं गरजेचं आहे. 15 धाव फलकावरती आहेत. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवून या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न बामणवाडी संघाच्या माध्यमातून केला जाईल, यात कोणतीही शंका नाहीये. आणि रघुचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच स्पर्धामध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. अतिशय दर्जेदार वेग आहे. वेगावरती स्वार, नियंत्रण पण चांगलं असतं रघुचं. त्यामुळे रघुचं षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. येणारे 4 चेंडू अर्थात रघुने कमीत कमी धावा कन्सिडर केल्या तर मात्र कमबॅक झालेला समजता येईल बामणवाडी संघासाठी. रघु पवार तेच तर रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटका कव्हर्सला आपण पाहतोय. यावेळी चेंडू थांबला. क्षेत्ररक्षक चांगलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 घेतल्या जात आहेत. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड. 16 धाव फलकावरती आपण पाहतोय. 17 धाव फलकावरती आपण पाहतोय. एक सिंगल आली होती पहिल्या चेंडूवरती. यावेळी क्या बात आहे, परंतु उजव्या स्टेज खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर स्वरूपात अजून एक धाव जोडली जाते. 18. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. पावसाचा परिणाम आज आपल्याला या स्पर्धेवरती पाहायला मिळतोय. सकाळपासून अगदी जबरदस्त पाऊस आहे. त्यामुळे रन्स बनवताना खूप मुश्किल होऊन जाते फलंदाजांना. बॉल स्किट होऊन अगदी गोळीसारखा, गोळीच्या वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फलंदाजाला कोणताही चान्स नाहीये. प्रॉपर फुलटॉस किंवा ओव्हरपिच चेंडू आला तर या ठिकाणी धावा बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा क्या बात है, वेग 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 वेगावरती स्वार. दत्ता पवार मात्र या ठिकाणी हात झडकण्याचं नाटक करतात. चेंडू लागत नाहीये, परंतु या षटकामध्ये माझ्या बोलण्याचा परिणाम जाणवतोय. धावा खर्च कमी केले दत्ताने या षटकामध्ये. यावेळी अजून एक दर्जेदार चेंडू, एका दर्जेदार षटकाची होते. सांगता 2 षटका अखेरीस 2 बाद 18. जबरदस्त गोलंदाजी, कोणतेही उत्तर नाहीये फलंदाजांकडे. शेवटचं षटक महत्वपूर्ण असणार. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर बामणवाडी निश्चितच कमबॅक करू शकतो. आणि या षटकामध्ये जर 2-3 षटकार बाबूच्या माध्यमातून आले तर मात्र गारेवाडी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो. संदीप देसाई गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी मागच्या टुर्नामेंटमध्ये यांनी देखील केली होती. पाहूया या मॅच मध्ये काय करतात, कशा प्रकारे गोलंदाजी होत आहेत. एक वेगळी आशियन. बाबूचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन आदळतोय अंगावरती, कोणतीही धाव येत नाहीये. एक डॉट चेंडू बामणवाडी संघासाठी खूप महत्वपूर्ण राहणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं
14 धावा खर्च केल्या होत्या साहिल यांनी. त्यानंतर मात्र रघुचं दर्जेदार षटक अवघ्या 4 धावा आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू देखील येतोय निर्धाव. म्हणजे चांगली सुरुवात आहे या षटकाची देखील. संदीप लोअर फुल टॉस पिक केलाय परंतु यस वन बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या धावा खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत गारेवाडी संघासाठी, कारण पावसामध्ये 30 धावांचं आव्हान देखील थोडंसं मुश्किल होऊन जाईल. धावफलकावरती जावं लागतायत 22. त्यामुळे येणाऱ्या 4 चेंडूवरती अजून एक मोठा फटका बाबूच्या माध्यमातून आला तर मात्र गारेवाडी संघासाठी एक चांगली धावसंख्या असू शकते. यावेळी अजून एक फटका चांगला कव्हरचा येतो. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बाबू गारे काय करतायत क्षेत्ररक्षक दोन्ही बाजूला 2 क्षेत्ररक्षक. जे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेले नाहीत ते क्षेत्ररक्षक पडलेत. जो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय तो सेफ आहे आणि जे पोहोचलेले नाहीत ते दोन्ही बाजूचे क्षेत्ररक्षक पडलेत. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बाबू गारेचा एक फटका गारेवाडी संघासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची बाहेरची कड आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 25 ऑन दी बोर्ड. बाबू गारे प्रयत्न करतायत 30च्या आसपास धावसंख्या केली तर निश्चितच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. संदीप देसाई एक चौकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर वन परंतु उजव्याच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. 26 ऑन दी बोर्ड. चला लव्ह स्टार आणि शेवावाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. अजून एक वाईड. 27 धावा धावफलकावरती. ह्या 2 रन सिंगल डबलच्या खूप महत्वपूर्ण ठरणार. मी पुन्हा सांगतोय कारण पावसामध्ये चेसेबल टार्गेट खूप बऱ्याच मॅच आपण आज पाहिलेत. पहिल्या बॅटिंग करणारे विन झालेले आहेत. पाऊस असल्यामुळे या बाबू गारेच्या बॅट मधून ज्या फटक्याची गरज होती गारेवाडी संघाला तो आलाय मोठा ब्लास्ट. देऊन जाईल धावा 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावरती. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गारेवाडी संघासाठी. जबरदस्त फटका. क्या बात आहे बाबू. अगदी पहिल्या षटकापासून किरण जसा बाद झालाय तसा बाबू गारे मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बाबू गारे. खूप महत्वपूर्ण इनिंग आहे ही. शेवटचा चेंडू या षटकामधील. बाबूच्या बॅट मधून रन बायच्या स्वरूपात 1 मिळते. 34 धावा धावफलकावरती. बाबू गारेचा प्रयत्न परंतु फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती 3 षटका अखेरीस 3 बाद 34 धावांचं आव्हान बामणवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. चला पंच क्षेत्ररक्षण सजून घ्यायला सांगा पटकन. बाबू चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. किरण प्लीज रिक्वेस्ट आहे. लव्ह स्टार शेवावाडी आणि शिवशंभू शेवावाडी यायचंय नाणेफेकीसाठी. दोन्ही कर्णधार प्लीज.
चला चला प्लीज घाई करा. चला पहिले षटक हाताळण्यासाठी बाबू. यस, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली तोच गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी रघु पवार. पहिला चेंडू बाबू रघु. पहिला चेंडू पहा, रनआउटची संधी आहे का? अमित पडलेला आहे मला वाटतं तिकडे, त्यामुळे गुसूर संघ मजा घेतोय. बाबू गारे आपल्या संघासाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी. संतोष शेवाळे, आमचा आवाज जात असेल तर शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. बाबू टू दत्ता. दत्ताच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती येतोय खणखणीत षटकार, आणि ही जोडी खूप महत्वपूर्ण असणार आहे बामणवाडी संघासाठी. दत्ता पवार अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आम्ही पाहतोय गेले कित्येक दिवस. जबरदस्त कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. पहिला चेंडू फेस करत होते आणि पहिल्याच चेंडूवरती मिडविकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार आम्हाला पाहायला मिळाला, आणि 34 धावांचं प्रत्युत्तर देताना आम्ही देखील तयार आहोत, आम्ही देखील मॅच जिंकण्यासाठी या ठिकाणी आलो हे दाखवून देताना बामणवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती. नाणेफेक होती या ठिकाणी पुढच्या सामन्याची. शेवाळी विपक्षी होती. कॉल जिंकलाय शिवशंभो शेवाळे आणि डिसाइडेड टू सांगतो. दत्ताच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा धमाका. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. लांब 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 लचक षटकार 6 धावांसाठी. क्या बात आहे. दत्ताची बॅट बोलते अगदी शांत डोक्याने, कोणतेही टेन्शन न घेता 34 धावा अगदी आम्ही आरामात पार करू शकतो हेच दाखवून देणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दत्ता पवार. दत्ता पवार आणि रघु पवार दोघांची बॉडी लँग्वेज बघितलं, ध्येयष्ट बघितलं, अगदी सेम आहे. धडधाकड फलंदाज आहेत. बॅट बॉल बॅटच्या रडार मध्ये आला त्याला मात्र डिस्पॅच करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा झालेलं आहे. 2 चेंडूवरती 2 लागोपाठचे षटकार. तिसरा येणार का? दत्ताचा फटका, बावळा फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नाहीये. चेंडू जातोय. 2 धावा अर्जित केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दत्ताने क्रीज सोडले, परंतु थांबवण्याचं काम होते रघु यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील 2 धावा मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती. आव्हान जवळ आणण्याचा प्रयत्न, परंतु एखादं षटक जर निर्धाव आलं, एखादं षटक जर कमी धावांचं आलं तरी देखील मॅच मध्ये रंगत येऊ शकते. अजूनही 19 धावांची गरज आहे. 14-19. यस. दत्ता पुन्हा एकदा पिच मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालेला नाही. 1 धाव अर्जित केली जाईल या चेंडूवरती. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू रघु फेस करेल. या चेंडूवरती देखील मोठा फटका आला तर मात्र बामणवाडी संघ अगदी आरामामध्ये अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचेल. पाहूयात रघु पवार बाबू यांचा सामना करतील. यावेळी फटका चांगला आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु रबर बॉल मध्ये अशा प्रकारचे फटके थोडेसे अवघड जाते कारण पाऊस देखील आहे, त्यामुळे बॅकफुटचे फटके आज आपल्याला खूप कमी पाहायला मिळालेले आहेत. एका षटकाखेरीज 17 धावा, अजूनही 12 चेंडू आणि 17. किरण गायरन हे षटक जर चांगलं हाताळलं तर मात्र कमबॅक होऊ शकतो. 18 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रोशन 35 ला विन आहे ना. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. शिवशंभो शेवाळी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. रेडी राहायचं आहे. लगेच आपले क्षेत्ररक्षक मैदानात घेऊन यायचं आहे. अठरा धावा धावफलकावरती. अजूनही 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 गोलंदाजीसाठी कर्णधार किरण गारे. किरण टू रघु. पहिल्या चेंडूवरती इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट, सिक्सर. पिक अप द लेंथ अर्ली एंड पवार का पॉवर. रघु पवार, दत्ता पवार, ध्येयष्टी पहा दोघेही सारखे धडधाकड खेळाडू, अगदी पैलवानी ध्येयष्टी दोघांची देखील. चेंडू रडार मध्ये आला तर त्याला ठेवण्याचं काम करत नाहीत, भिरकावून देत आहेत सरळ.
षटकारांसाठी रघु पवारचा मोठा हल्ला, पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, दिशा बदलायला भाग पाडलेला आहे. बाबू गारेचं खराब क्षेत्ररक्षण, वाईड +1 अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. चला सागर रेडी राहायचा, मॅच लवकर संपेल असं दिसतंय. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे शिवशंभू शेवाडी संघाने. चला लगेच रेडी राहायचं आपण. रघु अजून एक खराब चेंडू, 27 धावा धाव फलकावरती, फक्त 8 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 8 धावा. अजून एक वाईड, वाईडने जिंकून देण्याचा प्रयत्न आहे किरणचा. षटकारापेक्षा वाईड बरा असा त्यांच्या डोक्यात विचार चालू आहे. रघु पवार अजून एक वाईड, 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 धावा धाव फलकावरती. आता फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे. विजय टेळे यांचं दमदार क्षेत्ररक्षण पहा कसे धावतायत. पाच धावांची गरज, रघुच्या बॅट मधून मोठा फटका येणार का? वाईड +1, 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्हेरी गुड. वाईड. सागर शेवाळे चला फिल्डिंग सेट करून घ्या, रेडी राहा. मॅच विन, मॅच विन. जबरदस्त फलंदाजी. बामनवाडी संघ जाऊन पोहोचतोय बुरबुशी लेव्हल नंतर अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचणारा दुसरा संघ ठरतोय बामनवाडी. जबरदस्त कामगिरी या संघाची राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि गोलंदाजी करत असताना 4 धावांचं अप्रतिम दर्जेदार षटक हाताळलं रघु पवार ठरतोय या सामन्याचा सामनावीर.